कथेचं नाव आहे वांझ. लेखिका सौ विजया देसाई. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. वांझ. वंदनानं रागात दरवाजा उघडला. रडून रडून लाल झालेले डोळे. दरवाजा जोरात आपटला. हातातली पर्स सोफ्यावर फेकली. बेडरूममध्ये जाऊन बेडवर पडून परत रडू लागली. माझी चूक. सगळं खापर माझ्यावरच फोडतात. मागच्या जन्मी काय पाप केलेलं. मीच स्वतःशीच बडबडत तिथंच रडत रडत ती झोपून गेली. बऱ्याच वेळानं खडबडून जागी झाली. सगळीकडे अंधार पडला होता. गडबडीत उठून लाईट लावले. संध्याकाळचे 7 वाजले. इतका वेळ कसे झोपलो. किती बेजबाबदार वागलो. सासूबाई. त्यांनी हाक नाही मारली. ती पळत त्यांच्या रूमकडे गेली. लाईट लावले. सॉरी आई, खरंच सॉरी. थोडं पडले बेडवर आणि तिथंच डोळा लागला. तुम्हाला खूप वेळ अंधारात बसावं लागलं ना. 6चा चहा. मी चहा घेऊन येते. ती पटकन किचनमध्ये आली आणि चहा बनवून घेऊन आली. आई, चहा. 1 मिनिट, मी उठवून बसवते. तिनं सासूबाईंच्या मानेखाली एक हात घालून दुसऱ्या हातानं पाठीमागं उशी लावून त्यांना बेडला टेकून बसवलं. त्यांच्या अंगातला गाऊन सरळ केला. बशीत चहा ओतून फुंकर घालून थंड झाल्यावर त्यांच्या ओठाला बशी लावली. आई, रागावलात का हो? वंदना, नाही ग. होतं असं कधी कधी. मुद्दाम नाहीच करणार, माहीत आहे मला. वंदनानं चहा झाल्यावर पाण्याचा हात तोंडावरून फिरवून रुमालानं त्यांचं तोंड पुसलं. तितक्यात दारावरची बेल वाजली. आई, मी बघते. हां, आलेच. आई, माने काकू आहेत. काकू बसा, मी पाणी घेऊन आले. वहिनी, तुम्हालाच भेटायला आले. कशा आहात? मी मस्त मजेत. तुम्ही बोला, तुम्ही कशा आहात? एकदम छान. 3 पोरांची लग्न झाली. 3घांनाही मुलं बाळं आहेत. खूप आनंदात. वहिनी, एक विचारू? रागावणार तर नाही ना? संकोच कसला, विचारा. ते वंदनाला काही औषध पाणी कुठं घेतलं का नाही? कशासाठी? ती तर एकदम ठणठणीत आहे. असं काय करता? लग्नाला 13-14 वर्ष झाली असतील. अजून ते मूलबाळ. वंदना पाणी घेऊन येत होती. शेवटचा शब्द ऐकून तिची पावलं तिथंच थबकली. आत जायची हिंमतच नाही झाली. तिचे डोळे पाण्यानं डबडबले. दुपारी पूजेसाठी गेले तिथेही साऱ्यांचा हाच प्रश्न. त्या बायकांच्या नजरात ती कुजबूज, असंख्य प्रश्न. शिक्का वांझपणाचा. तेवढ्यात तिला सासूबाईंचे शब्द कानावर पडले. पण तिला तर मूल आहे की. ती आई आहे एका मुलीची, 8 वर्षाच्या. माने काकू गोंधळल्या आणि म्हणाल्या, काही काय बोलता वहिनी? आम्हाला कसं माहीत नाही? वंदनाही बाहेर दचकली, हडबडली स्वतःशीच. आई, अशा काय बडबडतायत? वयोमानानुसार मनावर काही परिणाम? वंदनाला भीतीच वाटली. तेवढ्यात परत सासूबाईंचा आवाज आला. ही काय, तुमच्यासमोर ठणठणीत बसली आहे तिची मुलगी. माने काकू आश्चर्यानं, मला काही कळलं नाही. वंदनाही आई काय बोलतायत ते काळजीनं पण लक्षपूर्वक ऐकू लागली. सासूबाई म्हणाल्या, माने काकू, वंदना माझी सून नाहीच. 8 वर्ष झाली या मुलीचा जन्म झाला. त्यावेळी ती आई झाली जेव्हा मोठ्या अपघातातून मी वाचले. पण दोन्ही पाय गमावून 7.5 महिने कोमात होते. फक्त जिवंत, ICUत पडलेली. लेकानं कसलाच विचार न करता हॉस्पिटलमध्ये पाण्यासारखा पैसा खर्च केला. जीव वाचला, पाय गमावले कायमचे. त्या डोळे मिटून क्षणभर मागं पडल्या. तुम्हाला सांगू माने काकू,
मृत्यूची वाट बघत होते. पण माझी आई वंदना, जिनं 7.5 महिने वाट बघितली डोळ्यात प्राण आणून, आणि जेव्हा मी शुद्धीत आले तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आई झाल्यावर पहिल्यांदा बाळाला बघितल्यावर होतो ना, तितकाच अवर्णनीय होता. ओसंडून वाहत होता अगदी. हे बाळ तिनं स्वीकारलं, जसं आहे तसं. माने काकूंचे डोळे भरून आले. सासूबाई पुढं सांगू लागल्या, ही आई गेली 8 वर्ष सकाळी लवकर उठून आपल्या बाळाला स्वतःच्या हातानं नाहू माखू घालून, छान स्वच्छ कपडे घालून, सगळ्या अंगाला सुगंधी पावडर लावते, छान तेल लावून वेणीफणी करते, ओला झालेला बिछाना दिवसातनं 3-3 वेळा बदलते, आणि कधी शरीरात वेदना झाल्या तर मी रात्रभर झोपत नाही हो, तेव्हा ती जागी राहते, उशाशी बसून असते न कंटाळता. आणि खायला 2-3 तासांनी गरम गरम हवं ते तांदळाची खीर, पेज, नाचणीची खीर, कधी फळांचा ज्यूस चमच्यानं थोडं थोडं तासभर भरवत बसते, इकडच्या तिकडच्या गप्पा मारत. कधी अंगावर सांडलं तर त्रागा न करता कपडे बदलते, रुमालानं तोंड पुसते. कोण करतं हे सगळं? एवढा संयम, सहनशीलता कोणात असते माने काकू? सांगा ना. फक्त एका आईत असते, एका आईत. लहानग्यानं कितीही दमवावं, आईनं प्रेमानं सगळं सहन करावं, सगळे नखरे रुसवे फुगवे झेलावेत. गुणाचं ते बाळ मासं म्हणत मन जपावं, लाड करावेत. बघा, खुट्ट आवाज जरी झाला तरी आई जागी होते रात्रीची, कितीदा तरी उठून बाळाला बघते, शांत झोपलंय का. तशी ही माझी आई वंदना रात्रीची 4दा मला बघून जाते, अंगावरचं पांघरून नीट करते. माने काकू, तुम्हाला सांगते, आईला नाही शिकवावं लागत बाळाला कसं सांभाळायचं ते. एका स्त्रीत ते सगळं उपजतच असतं, नाही का. माझ्या आईनं 8 वर्ष झाली कसलीच हेळसांड नाही केली या जीवाची. डोळ्यात किती वात्सल्य, माया, माझ्या वेदना देणाऱ्या मनावर मायेची हळूवार फुंकर घातली. प्रेमाचं अत्तर शिंपडलं, त्याच्या शिडकाव्यानं आयुष्य परत सुगंधित झालं. किती नाजूकतेनं सांभाळलं हे नातं तिनं. आईचं मन असतंच निर्मळ, ना कसला स्वार्थ, न परतफेडीची अपेक्षा, फक्त आनंद द्यायचा. सारं दुःख खोल अंतरंगात लपवून ठेवायचं. फक्त स्वतःच्या पोटात 9 महिने जीव वाढवून एका जीवाला जन्म दिला की आई होता येतं. इतकं सोपं एक आई होणं. तिनं 7.5 महिने वाट बघितली माझी, कोमातून बाहेर येण्याची. नवीन दिवस, नवीन त्रास, तरीही आशेवर जगत आली. तिला ओढ होती मला कधी एकदा डोळे भरून पाहते याची. मी शुद्धीवर आले तो दिवस तिच्यासाठी प्रसव वेदना सहन केल्यानंतर बाळाला बघितल्यावर होणाऱ्या आनंद इतकाच श्रेष्ठ, अत्युत्तम होता. माने काकू, ती वांझ नाही, नक्कीच नाही. माने काकू, आपण विचारांनी वांझ आहोत. नवीन विचारांना, नवीन बघण्याच्या दृष्टीला आपण जन्मच नाही देत. मला सांगा, समाजात जे म्हातारे आईवडिलांना सांभाळत नाहीत, त्यांच्याकडं आजारपणात, त्यांच्या दुःखाच्या काळात ढुंकूनही बघत नाहीत, ते वांझ नाहीत? वर्षानुवर्ष आईवडील, भाऊ बहीण एकमेकांशी बोलत नाहीत, ती नात्यांनी वांझ नाहीत? संवेदनाहीन, दुसऱ्याच्या दुःखात आनंद मानणारी ती खरी वांझ. वांझपण मुलाला जन्म दिला का यावर ठरवावं. वांझपणाचा शिक्का मारून आपण तिच्यातल्या स्त्रीत्वाचा अपमान करतो. आपण तिचं अस्तित्व नाही नाकारत,
आपल्यातल्या माणूसपणावर प्रश्न निर्माण करतो. एखादी स्त्री वांझ हे ठरवणारे आपण कोण? मुलगी झाली तर मुलगा हवा, 2 मुलगे असतील तर एक तरी मुलगी पाहिजेच पाहिजे, आणि काहीच नसण्यापेक्षा मुलगी तर मुलगी. असले विवेक शून्य तकलादू मतलबी विचार आणि स्वतःच्या सोयीनुसार वाटा शोधणारे आपण तिचं मोजमाप नाही करू शकत. तिला वांझ आपण ठरवणार. समाज तिचं मातृत्व शोधतो ना, तेव्हा स्वतःचं पोकळपण उघडं करतो. स्वतःच्या मुलाची आई होणं आनंददायी अनुभव आहेच, पण माझ्यासारख्याची आई होणं, माने काकू, त्यासाठी आत्म्याची किती अथांगता, गहनता, मनाची शुद्धता हवी. विचार करा काकू, माझी वंदना सोडून कोण आलं? या अपंग लेकराला झिडकारलं नाही तिनं. हे सामर्थ्य, ताकद फक्त एका आईचं. माझ्याही पोटच्या मुली आल्या तर तासभर भेटून गप्पा मारतात, आपुलकीनं चौकशी करून निघून जातात. त्यांचा संसार, मुलं बाळं सोडून माझ्यासाठी दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करायला कोण आहे? मग मी मुलांना जन्म देऊन ही वांझच ठरले का? हा प्रश्न माझा मलाच पडतो, आणि तो पडायला हवा. माने काकू, तुमची स्वतःची मुलगी गेली 7 वर्ष तुमच्याशी बोलत नाही. मानपानावरून भांडण झालं म्हणून. तुम्ही म्हणता पोटच्याचा जीव कळवळतो, त्यालाच शेवटी आपली माया येते. असं असतं तर मागच्या वर्षी तुमचा पाय मोडला, 2 महिने जागेवर होता, तुमची लेक आईला बघायलाही नाही आली ना. अशावेळी आपण वांझ आहोत का, हा प्रश्न पडू द्यावा मनाला. दुसऱ्यांच्या लेकरावर शिक्का मारताना आपल्यातल्या उणीवा, दोष, पडक्या बाजू सोयीनं लपवायच्या, हा तिच्यावर अन्याय नाही? एक बाळ आणि आई या पलीकडे जाऊन माझी वंदना घराची आई झाली, माझ्या लेकाची आई झाली. माझ्या मुलीनं मायेनं जपते. सगळ्यांचे हेवे दावे, टोमणे, रागलोभ सगळं पोटात घालते. देते ते फक्त प्रेम, आईसारखं निर्मळ, निखळ. नात्यांची आई होणं सोपं नाही माने काकू. प्रत्येकाचं पोट भरल्याशिवाय या अन्नपूर्णेच्या घशाखाली घास नाही उतरत. ती या घराची लक्ष्मी, जिच्या बांगड्यांच्या किणकिणाटानं आणि पैंजणाच्या आवाजानं सगळ्या घरात चैतन्याचा, उत्साहाचा जन्म होतो. जिच्या घरातल्या अस्तित्वानं देवघरातले देवही आनंदी दिसतात आणि मनापासून आशीर्वाद देतात. जिच्या असण्यानं बागेतली फुलं आनंदानं डुलतात, जी बागेतल्या प्रत्येक झाडाची मुलासारखी काळजी घेते, जिच्या सुंदर हातातून तुळशीपुढं रोज नवीन रांगोळी जन्म घेते. या घराला जिनं घरपण दिलं, या म्हाताऱ्या लेकीला जिनं नवीन आयुष्य दिलं, जग दाखवलं, भरभरून जगणं शिकवलं, ती वांझ कशी असेल माने काकू, वांझ कशी असेल? माने काकूंच्या डोळ्यातून वाहणारं पाणीच त्यांच्या मनाची अवस्था सांगत होतं. हे सगळं ऐकून वंदनाच्या चेहऱ्यावर तृप्ती, भारावलेपण काय नव्हतं. आईपणाची नवीन जबाबदारी सांभाळण्यासाठी आनंद, आत्मविश्वास, ऊर्जा घेऊन परत एकदा नव्यानं सज्ज झाली ती. मनावरचं ओझं, मळब, जळमट सगळं काही दूर झालं. वेगळ्याच आनंदानं चहाचं पातेलं तिनं गॅसवर ठेवलं. वांझ ही कथा आपण ऐकलीत. लेखिका सौ विजया देसाई, पुणे. सौजन्य मेघश्याम सोनवणे आणि विशाखा कुलकर्णी. ही पोस्ट चंद्रकांत गोडसे यांच्याकडून मला प्राप्त झाली. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186. लेखिकेचा संपर्क क्रमांक
आत्ता तरी उपलब्ध नाही. कुणाला माहीत असल्यास त्यांनी तुम्हाला जरूर कळवावा.